मनात बघा मी घोषणा देतो त्यानंतर तुम्हाला म्हणायचंय पुणेकरांच्या मनात माता आहे. काय म्हणायचं तुम्हाला? आवाज नाही येते मला. काय म्हणायचं तुम्हाला? पुणेकरांच्या मनात माता आहे. एकदम जोशपूर्ण कार्यक्रम आपला झाला पाहिजे. ओके स्टार्ट करूया आपण. ओके गण गण गणात बोलते पुणेकरांच्या मनात माता आहे असं म्हणायचं तुम्हाला. ओके गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते. ओके थँक्यू. उपस्थित तमाम माझे हिंदू नाभिक सेवक आणि हिंदू नाभिक सेविकांनो, प्रथम आपण हे जे हिंदवी स्वराज्य ज्यांच्यामुळे उभं राहिलं त्यांना थोडं नमन करू, वंदन करू. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तक्त्यासमोर निमिटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेधुंद शाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरांना नाकारून बहुजनांचा अस्तित्वाचा झेंडा उभा करणारे, बेलवाडीच्या पाटलाची कन्या सुभेदारांची सून यांना नेहमी मातृस्थानी बघणारे, या क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ पुरुष, या सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती, शककर्ते, युग प्रवर्तक सगळ्यांनी जोशपूर्ण घोषणा द्यायची आहे. शककर्ते, युग प्रवर्तक, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू. कार्यक्रम समाजाच्या विकासासाठी आज अनेक मुद्दे मांडले, त्यावरती मी चर्चा करणारच आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं आज श्री कुलस्वामिनी लिंबच माता ग्रामीण चॅरिटेबल ट्रस्ट मी अध्यक्ष आहे. या नात्याने आज खूप मोठा आनंदाचा उत्सव का आहे? कारण की आज आपल्या पुणे मंडळाची पुण्याचं एक नवीन मंडळ आज उभं राहिलेलं आहे. कारण समाजाला गती देण्यासाठी, समाजाला विकास करण्यासाठी प्रत्येक विभाग वाईज आपली मंडळे आहेत. तर त्यातलंच आज एक मंडळ जे आपले पुण्यामध्ये उभं राहिलं आणि तुमच्या सगळ्यांच्या संमतीने लोकशाही मार्गाने आज आपण सगळ्यांची निवड केली. म्हणून सर्वप्रथम ट्रस्टच्या वतीने मी आदरणीय सगळे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, खजिनदार असतील, आता जेवढेही सभासद विलासदादा असतील, आपले रवी भाऊ सभासद श्री किशोर खंबायत, संदीप लिंबायत यांनी ती बॅग पण आणायची आहे. बघा आपला एकाने रुमाल घ्यायचे, एकाने टोपी घ्यायचे आणि नंदाताई कुठे? नंदाताई इकडे. आज आपला प्रजासत्ताक दिवस आहे, रिपब्लिकन डे आहे, म्हणून फ्लॅग घ्यायचे. हा सगळ्यांनी जोरात टाळींचा वर्षाव करायचा आहे. कारण की हेच ते शिलेदार आहे. इथून पुढे जी आपली समाजाची जी धुरा आहे आपण तुमच्या संमतीने यांच्या हातात दिलेली आहे आणि अनेक असे चांगले कार्य यांच्या हातातून व्हावं म्हणून ट्रस्टच्या वतीने मी सगळ्यांचा सन्मान करतो आहे. मनातील अंगातील जो एकच रंग असतो हा जो नाभिक समाज आहे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तर आतापर्यंत एकाच रंगाची आणि एकाच ध्वजाची जी पूजा केलेली आहे आणि तो ध्वज आणि तो रंग आहे फक्त आणि फक्त भगवा रंग. सर टाकायचंय ते त्यांच्या हा असं नाही, पटापट घ्या. बघा अख्खं जे भारत आहे, अख्खं जो भारतवर्ष आहे, अख्खं जे जग आहे ते राममय झालेलं आहे. श्रीराम आपल्या घरी आलेले आहे म्हणून सगळ्यांना श्रीरामाची आम्ही शॉल दिलेली आहे.
कोणी देणार आहात तर तुम्ही सगळे लोक आहात. ओके, तुमच्या मदतीने, तुमच्या मदतीविना हे शक्य होणार नाही. म्हणून मी ज्ञानदाताई, अजून एक घ्या, ये बाळा इकडे ताई, सचिन भाऊ, सचिन. आणि काळाची सुद्धा गरज आहे बरं का. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत पटापट. फार जबाबदारीपूर्वक एक विधान करतो की आजूबाजूच्या इतर टोप्यांचा त्रास आता जाणवतोय, येत्या काळात तो थांबवायचा असेल तर डोक्यावर सगळ्यांनी टोपी घालायची ताई, कायम राहील. प्लीज. म्युझिक आहे आपल्याकडे, तुम्हाला सॉन्ग देतो मी, लवकर करायचं. सगळ्यांनी प्लीज टोप्या यस या लवकर तिकडे त्या पुरुषांकडे. किशोर भाऊ घ्या. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. सचिन भाऊ ते सॉन्ग द्यायचे, म्हणून आज मागे येऊ. ओके, एक टोपी द्या. अँकर साहेब राहील आपले. आमच्या केसांमध्ये बसतं का माहित नाही. मी सर्व विश्वस्त मंडळाला विनंती करतो की हा जो आनंद उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे, तर आपण एक सॉन्ग लावूया आणि त्या सॉन्ग वरती मनापासून आनंदाने आपल्याला 2 मिनिटं आपल्या समाजाच्या उद्धारासाठी आणि प्रगतीसाठी आपल्याला डान्स करायचा आहे. कारण की आपण एक लहान चिमुकली मुलीने डान्स केला होता आणि ज्यांनी आता टोप्या परिधान केल्या त्या पण सगळ्या महिला उभ्या राहतील. ज्यांनी जेंट्स सगळ्यांनी उभं राहायचंय आणि आहे तिथं बघा, तुम्हाला एंटरटेनमेंट वाटेल तुम्हाला. तर एक डाव जोरात टाळ्या पहिले विलास भाऊंसाठी झाला पाहिजे. सगळ्या महिलांनी उभं राहायचं प्लीज. बदलाचं आता वाहतय वार, स्वागत त्याच करा. समाजासाठी लढणाऱ्यांची सोबत आता धरा. हे बदलाचं आता वाहतय वार, स्वागत त्याच करा. समाजासाठी लढणाऱ्यांची सोबत आता धरा. आहो सोबत आता धरा. हे बघत राहील दुनिया सारी समाजाचा घडवा. बघत राहील दुनिया सारी समाजाचा घडवा. फक्त मूळ मालकाची पाठी घेऊन फिरू नको डोक्यावर. वैरी होऊन शिर जोर राज करतोय सातबाऱ्यावर. फक्त मूळ मालकाची पाठी घेऊन फिरू नको डोक्यावर. वैरी होऊन शिर जोर राज करतोय सातबाऱ्यावर. बोगसांच्या मनमानीला अधीम पायी तुडवा. बोगसांच्या मनमानीला अधीम पायी तुडवा. अधीम पायी तुडवा. हे बघत राहील दुनिया सारी समाजाचा घडवा. बघत राहील दुनिया सारी समाजाचा घडवा. स्वतःच्या घरंगणाला जग समजू नको तूर. तुझं अस्तित्व संपवतोय घुसखोरांचा महापूर. स्वतःच्या घरंगणाला जग समजू नको
महत्व संपवतोय घुसखोरांचा महापूर घुसखोरांच्या महापुराला विचारधारेने अडवा घुसखोरांच्या महापुराला विचारधारेने अडवा विचारधारेने अडवा हे बघत राहील दुनिया सारी समाज असा घडवा बघत राहील दुनिया सारी समाज असा घडवा आता सोडून द्या सवयी मी पणा स्वार्थपणाची कुंपणानच कुंपणाची वाट मुळा सकट लावण्याची आता सोडून द्या सवयी मी पणा स्वार्थपणाची कुंपणानच कुंपणाची वाट मुळा सकट लावण्याची खेकड्यांच्या या स्वभावाला कचऱ्यावानी सडवा खेकड्यांच्या या स्वभावाला कचऱ्यावानी सडवा कचऱ्यावानी सडवा किंवा मुंबईचे किशोर खंबाळे साहेब यांच्याने हे होणार नाहीये, लक्षात घ्या. यासाठी सगळ्यांची साथ आपल्याला लागेल. बघा, मी आज भाषण तर द्यायला आलेलो नाहीये. ओके, मला काही महत्वाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. धनश्री ताईने ऍक्च्युली तो मुद्दा घेतलेला होता, लक्षात घ्या. आज आपण सगळे सक्षम आहात, बरोबर. सगळे आज आर्थिक सक्षम आहात. सगळ्यांचं जे एज्युकेशन आहे सगळे वेल एज्युकेटेड आहे. म्हणजे आधीचा समाज आणि आताचा समाज याच्यामध्ये खूप फरक आहे. परंतु भले तुमच्याकडे आज आम्ही भरपूर समाजात फिरताना बरेच लोक म्हणतात, सर आम्ही 90 लाखाचं चेअर घेतलं, सर आम्ही 1.5 करोडचा फ्लॅट घेतला, सर आम्ही 20 लाखाची गाडी घेतली, सर माझा मुलगा माझी मुलगी आज फॉरेन मध्ये आहे. आणि तुम्ही सगळे आजूबाजूला तुमचे सगळे जे रिलेटिव्ह असतील, तुमचे जे नेबर्स असतील, त्या सगळ्यांना तुम्ही आनंदाने सांगतात की आमच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, एवढी शेत आहे, एवढं आम्ही फ्लॅट घेतला. परंतु तुम्ही भले तुमच्याकडे असंख्य संपत्ती असू द्या, तुमच्याकडे असंख्य तुमची बुद्धिमत्ता असू द्या, तुमच्याकडे ज्ञान भरपूर आहे, तुम्ही खूप कर्तव्य दक्ष आहेत, पण तुम्ही अभिमानाने शेजारी पाजारींना तुम्ही अभिमानाने तुमच्या आजूबाजूला तुमच्या रिलेटिव्हला आज सुद्धा तुम्ही सांगू शकत नाही की तुमचं कुलदैवतचं मंदिर आहे. लक्षात घ्या. ओके, आज भारतामध्ये नाही, मी फक्त जळगावचा डेटा सांगतो. जळगाव मध्ये सध्या स्थितीमध्ये 450 मंदिरांचं कार्य चालू आहे. मग एक तर ते कार्य समाजाने जमवलेला पैसा असेल, किंवा शासनाकडून घेतलेली मदत असेल, किंवा मोठ्या मोठ्या ग्रुप कडून घेतलेली मदत असेल. तर माझ्या हिंदू नाभिक सेवकांनो, हिंदू नाभिक मातांनो, मी तुम्हाला हे बिंबवण्यासाठी इथं आलेलो आहे. जळगाव सारख्या एका जिल्ह्यामध्ये फक्त 450 मंदिरांचं निर्माणाचं कार्य चालू आहे. आणि आज आपण एवढे सक्षम आहात, आर्थिक सक्षम आहात, बौद्धिक सक्षम आपण झालेले आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही अभिमानाने सांगू शकत नाही की आमचं सुद्धा हक्काचं, आमचं कुलदैवतचं मंदिर आम्ही निर्माण केलेलं आहे. तर यावरती तुम्हाला विचार करण्याची वेळ आहे. जर आपल्याकडे एवढी प्रचंड अशी बुद्धिमत्ता आहे, प्रचंड अशी मॅन पॉवर आहे, प्रचंड असं आपण आर्थिक सक्षम आहात, आणि जर का आपण एवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपण जर आपलं मंदिर निर्माण करू शकत नसाल, तर तुम्हाला आपण काय म्हणणार. तर यासाठी तुम्हाला मनामध्ये आतून ज्योत निर्माण करायची आहे की काही होऊन जाऊ द्या. लक्षात घ्या, तुमच्या मनातील, तुमच्या स्वप्नातील
जे मंदिर आहे ते ट्रस्ट निर्माण करणार आहे, यासाठी फक्त तुम्ही जगदीश खंबायत असतील, विलास खंबायत असतील, घनश्याम कने असतील, हे फक्त 3 किंवा 4 किंवा 10 किंवा 20 लोक हे करू शकणार नाहीये. तर हे करतील जेव्हा तुम्ही सगळे लोक त्यांच्या पाठीशी उभी राहणार. तेच धनुश्रीताईने सांगितलं की जेव्हा तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहणार त्या दिवशी भव्य दिव्य असं हिंदू मंदिर, लिंबच मातेचं हिंदू मंदिर आपण निर्माण करणार आहे. लक्षात घ्या. मग हा फॅक्ट, ही चर्चा तुम्हाला करायची आहे की का आपल्याकडे सगळं असताना, सगळं काही आहे आज आपल्याकडे, तरी आपण का मंदिराचं निर्माण करू शकत नाहीये. बघा 2 वर्षांपासून मेहनत घेते, तळागाळात जाते, कान्याकोपऱ्यात जाते, शहरात जाते. कुठूनही आम्ही जे सुरुवातीपासून 13-21 लोक जे जुडलेले ना, ते अक्षरशः वेडे लोक जुडलेले. का सांगतो, जर का मी कोचिंग व्यवसायामध्ये आहे, माझे किती शेड्यूल बिझी असू द्या, जर का मला मुंबई, पुणे, नाशिक मधून जर फोन आला, सर आम्हाला देणगी द्यायची 5,001 रुपये, ओके, आम्हाला देणगी द्यायची 5,001 रुपये, तर तुम्ही येऊ शकतात का? आम्ही आमच्या गाडीमध्ये 10,000चं डिझेल खर्च करतो आणि 5,000 रुपयाची पावती घ्यायला जातो. लक्षात घ्या. कारण समाज फर्स्ट, कारण की समाज आपल्यासाठी महत्वाचा आहे. मंदिर निर्माण करणं आज आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून आम्ही अजून काय करतोय आणि ओळखीचा फायदा त्याच्यामध्ये घेतोय. आता रिसेंटली जो गुजराती नाभिक समाज आहे याच्यामध्ये एवढी पॉवर आली की त्याने जळगावच्या आमदाराची निवड करून दाखवली. माझ्या मित्रांनो लक्षात घ्या. कारण की आपले सध्याचे जे जळगावचे आमदार आहेत श्री राजू मामा भोडे यांनी आपल्या समाजाकडे सांगितलं की सर आमचं जेव्हा प्रचाराचं बिगुल वाजेल तेव्हा समस्त तुमचे समाज बांधव, तुमच्या भगिनी, नाभिक, सेविका, तुम्ही सगळ्यांनी या आणि माझ्या प्रचारामध्ये या आणि मला निवडून द्या. म्हणजे आपला समाज किती सक्षम झालेला आहे. परंतु काय, आम्ही वेगळंच नंतर ऐकतो. ओके, आम्हाला नंतर असं माहिती पडलं की तुम्हाला राजू मामाला सपोर्ट तुम्ही का केला, राजू मामाला तुम्ही का निवडून देताय, राजू मामा ते निवडून येणार नाहीये, ओके, दुसरेच कोण येणार आहे, असं जेव्हा तुमच्याकडनं किंवा आपल्या नाभिक सेवकांकडनं जेव्हा आम्हाला ऐकायला येतं तेव्हा मनस्वी दुःख होतं. लक्षात घ्या. आज राजू मामा आल्यामुळे कोणाचा फायदा होणार आहे? व्यक्तिगत जगदीश खंबायचा होणार नाही, विलास दादांचा होणार नाहीये किंवा घनश्याम मधुकर कने यांचा होणार नाही. तर फायदा जो होईल तो फक्त आणि फक्त आपल्या समाजाचा फायदा होणार आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आज आपल्यामध्ये एवढं सक्षमीकरण आलेलं आहे. आपले सगळे नाभिक सेवक खेड्यापाड्यातले असतील, शहरातले असतील, ते जुळले आणि त्यांनी 3 ते 4 दिवस राजू मामांचा प्रचार केला आणि त्या प्रचारानंतर जो रिझल्ट आला तो पॉझिटिव्ह रिझल्ट आला. आणि आज आपल्या समाजाच्या मदतीने, आपल्या समाजाच्या वोटिंगने आज राजू मामा जळगाव शहराचे 3ऱ्यांदा आमदार झाले. म्हणजे आपण स्वतः कमी लेखायची गरज नाहीये. लक्षात घ्या. हे ओपन करा बरं एक मिनिट. दिलेली आहे. आता जे काही वरिष्ठ मंडळी बसलेली आहे, जी काही तरुण मंडळी बसलेली आहे, त्यांच्या सोबत आज त्यांचे नातू आहे, पंतू आहेत, बरोबर. परंतु लक्षात घ्या, या मंदिर निर्माणाच्या कार्याला जर का तुम्ही हातभार नाही लावला तर जेव्हा मंदिर निर्माण होईल तर 3ऱ्या किंवा 4थ्या पिढीमध्ये जेव्हा आपली नेक्स्ट जनरेशन जाईल, जर आता तुम्ही आमच्या सोबत उभे राहिले, आमच्या खांद्याला खांदा लावून जर तुम्ही उभे राहिले, तर 4थ्या पिढी जी येणारी आपली 2री, 3री, 4थी जी काही आपली पिढी असेल ती जेव्हा ही मंदिरात जाईल तर ती अभिमानाने सांगेल की आज हे जे मंदिर निर्माणाचं जे कार्य झालेलं आहे त्याला कुठं ना कुठं माझ्या आजीने किंवा माझ्या आजोबांनी त्याला सपोर्ट केला होता. कारण की तो तिथल्या भिंतीवरती तुमचं नाव शोधणार आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकत्र यायची गरज आहे. लक्षात घ्या. जर का तुम्ही आज आमच्या सोबत उभी नाही राहिले तर जेव्हाही तुमचे नातू असतील, पंतू असतील, जेव्हाही त्या मंदिरात जातील तर त्यांना एक खेद व्यक्त करावा लागेल की आमच्याकडे सगळं होतं
परंतु आमची जी आजी आजोबा होते, आमचे जी पूर्वज होते, त्यांनी आमच्या मंदिरासाठी काही दान धर्म नाही केला. तर तुम्हाला सगळ्यांना आपल्या जे येणारी जी जनरेशन आहे, येणारी जी पिढी आहे, यांना तेच सांगायचंय. जेव्हाही ते मंदिरात जातील त्यांनी अभिमानाने म्हटलं पाहिजे की आज हे जे मंदिर निर्माण झालं आहे, हे जे मंदिर आज उभं राहिलेलं आहे, याच्यात कुठं ना कुठं खारीचा वाटा माझ्या कुटुंबाचा होता, माझ्या आजींचा होता, माझ्या आजोबांचा होता. त्यांना अभिमान तुमचा वाटला पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतर दादांनी लक्ष्मण दादांनी एक मुद्दा सांगितला की जळगाव मंडळ असेल, पुणे मंडळ असेल, मुंबईचं मंडळ असेल, यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. तर मी आदरणीय लक्ष्मण दादांना सांगतो की जेव्हा आपली ट्रस्टची स्थापना झाली आणि आज आपली जी ट्रस्ट आहे, आपल्या ट्रस्ट मध्ये प्रत्येक विभागातले, मुंबई विभाग असेल तर तिथले श्री घनश्याम मधुकर कानेही आपल्या ट्रस्ट मध्ये कार्य करत आहे. श्री किशोर खंबाईत आपल्या ट्रस्ट मध्ये मुंबई विभागातून कार्य करत आहे. पुणे विभागातून आदरणीय नितीन खंबाईत साधारण 8 महिन्यांपासून आपल्या ट्रस्ट मध्ये कार्य करत आहे. आपले विलास दादा आपल्या ट्रस्ट मध्ये कार्य करत आहे. म्हणजे मुंबई झालं, पुणे झालं. त्यानंतर नाशिक विभागातून सौ भुवनेश्वरी आचेगावकर ताई आणि विजय खंबाईत आपल्या ट्रस्ट मध्ये कार्य करत आहे. आणि जळगाव जिल्ह्यातील, जळगाव शहर असेल, भुसावळ शहर असेल आणि गावागावातील जे एक व्यक्ती असतील, तर साधारण आज 21 लोकांची जी बॉडी आहे, त्या 21 लोकांच्या बॉडीमध्ये सगळ्या विभागातील लोक आम्ही घेतलेले आहे. म्हणजे सगळे विभाग ऑलरेडी एकत्र येऊन काम करत आहे. म्हणजे ट्रस्टचा खूप दूर दृष्टिकोन आहे की जेव्हा हे कार्य आपल्याला सक्सेस करायचं असेल तर एकट्या जळगाव विभागाने हे शक्य होणार नाही. भलेही मंदिर जळगावमध्ये बनेल, त्याच्यासाठी पुणे विभागाचा तेवढाच महत्वाचा रोल असेल. आणि त्या पुणे विभागामध्ये सगळ्यांना, म्हणजे सगळ्यात तुमचा महत्वाचा रोल असेल. मुंबई विभागाचा महत्वाचा रोल असेल, संभाजीनगर मधला महत्वाचा रोल असेल, किंवा आपल्या नाशिक विभागातून आपला महत्वाचा रोल असेल. तर मी दादांना तेवढंच सांगतो की ऑलरेडी आम्ही याची सुरुवात केलेली आहे. फक्त आपल्याला ही जर संख्या वाढवायची असेल तर सगळे 3-4 झालेला आहे. दादांनी तो मुद्दा मांडला, परंतु मी दादांना पुढे सांगू इच्छितो, ऑलरेडी ट्रस्टने त्याच्यावरती कार्य करायला सुरुवात केलेली आहे. आणि जी आपली पुण्याची जी सावित्री आई आहे, जिला आम्ही 22 ऑगस्टला ही पदवी दिली, मी ज्ञानदाला बोलवतो 2 मिनिटं. तर आपण लेखी स्वरूपात न जाता आपण डिजिटलायझेशन कडे जातोय, लक्षात घ्या. आता प्रत्येक घराघरात आपण प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे मुंबई, पुणे, नाशिक मध्ये, बरोबर. मग ज्ञानदा ताईला मी एवढं सांगितलं होतं, तिने मला विचारलं होतं की दादा मला काही करता येईल का आपल्या समाजासाठी. बघा, आतून आवाज आला पाहिजे, बरोबर. मग मी तिला एवढं सांगितलं की बेटा, मी जेव्हा पुण्याला येतो, आम्हाला प्रत्येकाच्या घरी जायला शक्य होत नाही, कोण व्यक्ती कुठे राहतो. मुंबईला आम्ही जेव्हा जातात तेव्हा आम्हाला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य होत नाही. ठीक आहे, इट कॅन पॉसिबल आहे जळगाव शहरात तुम्ही किंवा ग्रामीण भागात जाऊ शकतात, पण मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये आपण जाऊ शकत नाही. म्हणून तू असं काहीतरी बनव की जेणेकरून मुंबई विभाग असेल, पुणे विभाग असेल, जळगाव विभाग असेल, ह्या सगळ्यांना आपल्याला एकत्र करता येईल. आणि आपल्या ज्ञानदा ताईने एक सुंदर असा गुगल फॉर्म बनवलेला आहे, तो आम्ही बऱ्याच वेळेस ग्रुपवर पण टाकलेला आहे. शोकांतिका ही आहे की तुम्ही तो गुगल फॉर्म भरत नाहीये. जर तुम्ही तो फॉर्म भरला तर ऑटोमॅटिक तुमच्या घरातले जेवढेही मेंबर्स आहे त्याची माहिती ज्ञानदाकडे येईल, त्याची माहिती ट्रस्टकडे येईल, त्याची माहिती पुणे मंडळाकडे येईल, त्याची माहिती मुंबई मंडळाकडे येईल. तर दादा, आम्ही ऑलरेडी याच्यावरती काम चालू करून टाकलेलं आहे. मी ज्ञानदासाठी पुनश्च तिने जे कार्य केलं, आपल्या ज्या समाजाला डिजिटल जनगणना, मी त्याला नाव दिलेलं आहे. आणि भरपूर अशा लोकांनी विभाग वाईज फॉर्म भरलेले. यासाठी आता आम्ही सुरुवातीला एक्सपेरिमेंट करून बघितला की स्वतःहून लोक भरतात का, नाही भरत आहे. आता आमची ट्रस्टची मीटिंग झाली. ट्रस्टच्या मीटिंग मध्ये प्रत्येक विभाग वाईज आम्ही प्रत्येकाला इन्स्ट्रक्शन देऊन टाकल्या. लोक भरत नसतील, तुम्ही त्यांच्या घरी जा, त्यांचा फॉर्म भरा मोबाईल मध्ये आणि तो सबमिट करा. ऑटोमॅटिक इन्फॉर्मेशन आपल्याकडे येणार आहे. तर हेच कार्य पुण्यातील प्रत्येक व्यक्तीने करायचं आहे. मी ज्ञानदाला विनंती करतो की आज परत एकदा पुण्याचा फॉर्म टाक.
आणि संध्याकाळपर्यंत बघ की किती पुण्याच्या लोकांनी फॉर्म भरले, मुंबईच्या लोकांनी फॉर्म भरले. म्हणून एकदा जोरदार टाळ्या आपल्या ज्ञानदा ताईसाठी. तिने म्हणजे हा जो वेगवेगळ्या विभागातला जो समाज होता एका डिजिटल क्लिक वरती तिने एकत्र केलेला आहे. आणि त्यासाठी तुम्हाला माहिती आहे किंवा नाही, आता मुंबईच्या कार्यक्रमामध्ये तिला विशेष जे पंचरत्न पुरस्कार मुंबई मंडळाने जे सुरुवात केलं त्यातलं डिजिटलायझेशन मध्ये तिने जे काम केलेलं आहे, तर तिला पंचरत्न पुरस्कारापैकी एक पुरस्कार डिजिटल याच्यामध्ये मिळाला. म्हणून तिला परत एकदा ट्रस्टच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि आपल्या पुणे आणि मुंबई विभागाच्या प्रतीने मी अभिनंदन करतो. मला ज्ञानदाला सांगायचंय की 2 मिनिटं त्या फॉर्म विषयी तू त्यांना माहिती दे आणि मी पण माझे 2 शब्द तेव्हा संपवतो. थँक्यू सो मच दादा. तर फॉर्मची लिंक मी संध्याकाळपर्यंत अपलोड करते ह्याच्यावर ग्रुपवर. मी तुम्हाला एकदा फॉर्म समजून सांगते. तो फॉर्म कसा भरायचा आहे, त्याला ईमेल ॲड्रेस जो असतो त्याची आवश्यकता नाही आहे. लाईक इट इज नॉट मॅन्डेटरी. ते नाही टाकलं तरी चालेल. पण त्या फॉर्मवर तुमचं नाव, तुमचा पत्ता, आडनाव, फोन नंबर ह्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत. आता जर महिला फॉर्म भरत असेल त्याचे मी मुद्दे फक्त सांगते तुम्हाला, कारण तो फॉर्म इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये अवेलेबल आहे. ज्यांना इंग्लिश भरायचं त्यांनी इंग्लिश मध्ये भरा, ज्यांना मराठीत भरायचं मराठीत भरा. फक्त एवढं करा की एकदाच भरा. म्हणजे इंग्लिश मध्ये भरलं तोच फॉर्म मराठीमध्ये भरू नका. इंग्लिश मध्ये भरला तर इंग्लिश, मराठीत भरला तर मराठीत. एवढंच आहे की जर महिला फॉर्म भरत असतील तर तिथे पतीचं नाव टाकायचं आहे, त्याच्यात तुमचं मामकुळ आहे मामकुळ टाकायचंय, तिथं नवऱ्याचं नाव टाकायचं आहे पूर्णपणे. आणि पुरुषांना नवऱ्याच्या नावाखाली फक्त नो करायचं आहे, कारण तिथं तुमचं नाव येणार नाही, कारण ते ऑलरेडी तुमच्या पत्नी भरतील. सो हा सगळा फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. तो ऑटोमॅटिक तो फॉर्म सबमिट झाल्यानंतर तो ऑटोमॅटिक डेटा माझ्याकडे येईल आणि माझ्याकडून तो जगदीश दादांनी पूर्ण ट्रस्टकडे जाईल. सो एवढीच एक विनंती आहे. आता फॉर्म आपण केले, जेवढ्या सभा झाल्या तेवढ्या सभांमध्ये जगदीश दादांनी फॉर्म अपलोड केले, तिथं फॉर्म लोकांनी भरलेही, पण जो प्रतिसाद मला हवा होता तो भेटला नाही. सो माझी अशी विनंती आहे पुणे, मुंबई आणि नाशिकच्या सगळ्यांना की तुम्ही तो फॉर्म भरा, म्हणजे जेणेकरून तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन ट्रस्टकडे येईल आणि त्यांना सोपं जाईल. पुढे त्यांना काय कार्य करायचं आहे हे कळेल, की काय पुढची काय स्टेप घ्यायची आहे ते त्यांना कळेल. सो एकच विनंती आहे की तुम्ही फक्त तो फॉर्म भरा. तुम्हाला मोजून 5 मिनिटं लागणार आहेत तो फॉर्म भरायला. मी जास्त वेळ अर्धा तासाचा एवढा फॉर्म बनवलेला नाहीये. 5 मिनिटाचा फॉर्म आहे, तो फक्त 5 मिनिटं द्या त्या फॉर्मसाठी. तो फॉर्म भरा आणि तो फॉर्म प्लीज सबमिट करा. आणि जे आज आले नाही आहेत, जे उपस्थिती ज्यांना नाही जमता आली, तर त्यांनाही तो सांगा कसा फिल करायचा आहे, काय फिल करायचं आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर मी आहे, जगदीश दादा आहे, ट्रस्टचे सगळे आहेत जे तुम्हाला मदत करतील तो फॉर्म भरण्यासाठी. सो फक्त एकच विनंती आहे की तो फॉर्म भरा लवकरात लवकर, म्हणजे जगदीश दादांना आणि पुढच्या ट्रस्ट जे आहेत त्यांना काम करायला अजून सोपं जाईल. थँक्यू सो मच. थँक्यू ताई. शेवटचा मुद्दा मिनल ताईंनी मांडला होता इथं. मिनल ताईंनी माझ्याकडे ते कार्य सोपवलं होतं, पण मिनल ताईंनीच ते तुमच्याकडे मांडलं. लक्षात घ्या, हे फक्त ताईंची तळमळ अशी होती की बाबा विलास दादांच्या घरात एवढं मोठं दुःख असून सुद्धा तो समाजासाठी एवढा वेळ देतोय, एवढा वेळ उभा राहतोय. तर तुम्हाला सगळ्यांना एवढंच मी सांगतो की पुढच्या वेळेस विलास दादांच्या मेसेजची तुम्ही वाट बघितली नको पाहिजे. त्याच्या आधी तुम्ही सगळे इथं प्रेझेंट असले पाहिजे, कारण की 365 दिवसातला एकच दिवस तुम्हाला समाजासाठी द्यायचा आहे. तेव्हाच समाजासाठी लढणाऱ्यांची सोबत तुम्ही जेव्हा धरणार तेव्हाच आपला समाज प्रगती करणार. एवढं बोलून मी माझं 2 शब्द इथं थांबवतो. पुणे मंडळाने जी मला बोलण्याची इथं संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं विशेष आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बोलो भारत माता की. थँक्यू. यांनी मंदिर निर्माण कार्यासाठी 11,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने त्यांचं विशेष अभिनंदन करतो. 2 मिनिटं यायचं बाबा मामा, मी या 2 मिनिटं. सचिन भाऊ इकडे आणि सचिन भाऊ बाबांचा सत्कार केला. आम्ही हीच अपेक्षा करतो की तुमच्या मनात सुद्धा मातेचा
मंदिरासाठी देणगी देण्याची जिद्द निर्माण व्हावी आणि लवकरात लवकर आपलं मातेचं भव्य दिव्य मंदिर हे शिरसोली गावात आपल्याला 1 एकर क्षेत्र दान म्हणून मिळालेलं आहे. तिथं लक्षात घ्या, आम्ही जेव्हापासून कार्य सुरुवात केलं आम्ही जागा हा विषय काढलाच नव्हता. हे शेत आम्ही घेणार तर शेतीच घेणार. मातेची कृपा बघा, तेवढे पैसे नव्हते परंतु दानशूर व्यक्तींची समाजात कमी नाही. सलून काम करणाऱ्या व्यक्तीने 1 एकर, आज तिकडचे जमिनीचे भाव 1.5 ते 2 करोड आहे, 2 करोड एवढी जमीन त्यांनी आपल्या मंदिर निर्माणासाठी दान दिलेली आहे. हेच कार्य सुद्धा तुम्हाला सांगितलं जुळणार आहे, ज्यांनी स्वतःहून येऊन सांगितलं की सर मला सुद्धा वेबसाईट डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट आहे, मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आपले महिरखेडी तालुका यावल विभागातील दिगंबर झुरकारे यांनी कृपया स्टेजकडे यायचंय. एकदा जोरदार दिगंबर भाऊंसाठी, कारण की आतून ती इच्छा असली पाहिजे. आणि मी किशोर भाऊंना विनंती करतो की ट्रस्टच्या वतीने त्यांनी जो सेवा देण्याचा जो निर्धार घेतला तो यशस्वी हो, त्याच्यासाठी मी ट्रस्टच्या वतीने त्यांचं विशेष अभिनंदन करतो. एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. तर त्यांना कोणालाही आपल्या ट्रस्टसाठी जी जी सेवा द्यायची असेल निस्वार्थ, तर ते या कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात. धन्यवाद दिगंबर. बदलाचं आता वाहतय वार, स्वागत त्याच करा. समाजासाठी लढणाऱ्यांची सोबत आता धरा. हे बदलाचं आता वाहतय वार, स्वागत त्याच करा. समाजासाठी लढणाऱ्यांची सोबत आता धरा. आहो सोबत आता धरा. हे बघत राहील दुनिया सारी समाजाचा घडवा. बघत राहील दुनिया सारी समाजाचा घडवा. फक्त मूळ मालकाची पाठी घेऊन फिरू नको डोक्यावर. वैरी होऊन शिर जोर राज करतोय सातबाऱ्यावर. फक्त मूळ मालकाची पाठी घेऊन फिरू नको डोक्यावर. वैरी होऊन शिर जोर राज करतोय सातबाऱ्यावर. बोगसांच्या मनमानीला अधीम पायी तुडवा. बोगसांच्या मनमानीला अधीम पायी तुडवा. अधीम पायी तुडवा. हे बघत राहील दुनिया सारी समाजाचा घडवा. बघत राहील दुनिया सारी समाजाचा घडवा. स्वतःच्या घरंगणाला जग समजू नको